नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा भारत 1960 नंतरच्या घडामोडी हा पाठ अभ्यासणार आहोत. इसवी सन 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. 1950मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. भारतीय समाज बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक एकत्र राहत आले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला. निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झालं. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न केले गेले. यानंतर आपण अभ्यासूयात 1960चे दशक. भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकात घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेला गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. या तणावांची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या 17 क्षेत्रात 1962 साली झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकारही होते. भारताच्या सामाजिक, आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीत 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झालं. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्रींनी दिली आणि त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले. 1966मध्ये ताश्कंद येथे लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं. त्यानंतरच्या काळात 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकांचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे या त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केले. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यावधी निर्वासित तेथून भारतात आले. यानंतर पाहूयात 1970च्या दशकामध्ये घडलेल्या काही घडामोडी. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली. या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. शांततेच्या कारणासाठी जणू अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली होती. 1974मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि निषेधही झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. म्हणजे सध्याचा जो भाजपा हा जो पक्ष आहे तोच पूर्वी जनता पक्ष या नावाने कार्यरत होता. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ मात्र टिकले नाही.
त्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले. त्यांचे सरकार अल्पकाळच टिकले. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. 1980च्या दशकातल्या काही घडामोडी. या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचाही पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षारक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. 1984 मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश मात्र आले नाही. संरक्षण सामुग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पुन्हा एकदा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचे सरकार मात्र अल्पकाळच टिकले. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. 2004 मध्ये राजीव गांधी यांना न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात निर्दोष ठरवले. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसतं. ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केलेले आहे. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. 1991 नंतरचे काही बदल अभ्यासूयात. जगाच्या आणि भारताचे इतिहास 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरलं. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपलं. भारतात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्नही ऐरणीवर आलेला होता. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणून अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचं दिसतं. त्यात अटल बिहारी वाजपेयी, एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. आणि शेवटी 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्यांना यश आलं नाही. 1998 मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झालं आणि या युद्धातही भारताने पाकिस्तानचा मात्र पराभव केला. यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेविषयी माहिती जाणून घेऊयात. अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचं होतं. नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. 1991 मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हटले जाते. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचं वर्णन जागतिकीकरण असंही केलं जातं. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताने केलेली प्रगती किंवा भारताने जे काही प्रयत्न केले त्याचा आढावा घेऊयात. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल.
त्यामध्ये 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. यालाच धवल क्रांती असेही म्हटले जाते. अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताने भर दिलेला होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केलेली आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत आणि दूरसंचार क्षेत्रातही भारताने प्रगती घडवून आणली. यानंतर घडलेले काही सामाजिक क्षेत्रातील बदल. याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसतात. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होतो. त्याचबरोबर 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. संविधानकारांचं मत असं होतं की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरणही स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा संमत केला. यानंतर जागतिकीकरणाच्या संकल्पनेचा अभ्यास करूया. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा आपण वरील परिच्छेदांमध्ये केलेली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला. G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या सर्व राष्ट्रांचा मिळून जो संघ निर्माण झाला त्याला आपण ब्रिक्स म्हणून ओळखतो. यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवलेली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा, इंटरनेट ज्याला आपण म्हणतो, उपग्रहांवर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला. हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा आणि समजुती यातून दिसतात. इथे आपला इयत्ता 9वीचा दुसरा पाठ 1960 नंतरच्या घडामोडी इथे संपतो. यानंतरच्या पुढील पाठामध्ये आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.